नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर राजेंद्र खैरनारजी. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं अर्थातच एक फार महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना 40 वर्षाहून अधिक काळचा या क्षेत्रातला असलेला प्रदीर्घ अनुभव आहे आणि रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा हा अनुभव कसा आहे, एकंदर त्यांनी 300पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत. त्यामुळं या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, अशा अनेक प्रश्नांवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण गप्पांची सुरुवात अशी करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं बरोबर. होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडावं असा विचार आला, तर त्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात जावं? बरोबर. तर कसा होता हा शैक्षणिक प्रवास? माझा शैक्षणिक प्रवास असा होता, नगाव जिल्हा परिषद शाळेतनं मी 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण केलं. हं. नंतर नगाव हायस्कूलला 10वीपर्यंत केलं. 10वीला मला 89% पडल्यानंतर डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मी ॲडमिशन केलं. ओके. ते माझं असं होतं, लहानपणी आमची एकदम हलाखीची स्थिती होती. हं, हं. एक डॅमचं काम सुरू होतं. 72चा दुष्काळ होता. अरे बापरे! त्या धरणाच्या कामावरती माझे आईवडील आणि मी स्वतः तिथं माती टाकण्यासाठी गेलो होतो. मग तिथं जे साहेब यायचे जीपमधून हं. आणि ते जे डायरेक्शन करायचे, गाईड करायचे, त्याच्यावरून मला म्हणजे माझं हे असं लक्षात आलं, की बुवा आपणही असं यांच्यासारखं सिव्हिल इंजिनियर व्हावं, वाह! अशी अपेक्षा केली होती मी त्यावेळेस. हं, हं. त्याच्यानुसार मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं. त्याच्या आधी मला डी-एडला मिळत होतं ॲडमिशन. पण माझे सगळे क्लासमेट डी-एडला गेले आणि मी एकटा डिप्लोमाला गेलो. बरोबर. त्याच्यानंतर डिप्लोमालाही मला डिस्टिंक्शन पडलं. डिस्टिंक्शन पडल्यानंतर मी बी-ई केलं कोल्हापूर कॉलेजला, शिवाजी हो. शिवाजी युनिव्हर्सिटीला. युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर मग कॉलेज केल्यानंतर मी नाशिकला म्हात्रे अँड असोसिएटला जॉब वर्क केलं. हं. गोडे कॉलनीमध्ये नाशिकला आहे, जुने आर्किटेक्ट आहेत. त्यांच्याकडे मी 2 वर्ष केलं. हं. त्याच्यानंतर मी धुळ्यात आलो. धुळ्यात आल्यानंतर मी प्रितेश कन्स्ट्रक्शन म्हणून BP जैन म्हणून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते, हं, हं. त्यांच्याकडे जॉब केला. त्याच्यानंतर मी रेल्वेला ओरली इंटरव्ह्यू दिला होता. पण ओके. ओरलला गेल्यानंतर मला तिथं असं विचारण्यात आलं, 15 लाख येस ऑर नो. अरे बापरे! तर 15 लाख माझं त्यावेळेस माझं घर विकून सुद्धा होणार नव्हतं. अगदी. त्याच्यामुळे मी जॉब करणं सोडलंच. हं. त्याच दिवसापासून माझा हा बिझनेस सुरू केला, कन्सल्टन्सी आणि कॉन्ट्रॅक्टर. व्हेरी गुड. त्या कदाचित अडचणीमुळे तुम्ही या स्वतः व्यवसायाकडे वळलात. बरोबर. पण मग जेव्हा व्यवसायाकडे वळालात, तेव्हा जी पहिला प्रोजेक्ट मिळाला, हो. तर त्या प्रोजेक्टची आठवण काय? कारण तेव्हा तुमच्या हाताशी अनुभव होता, पण व्यावसायिकतेचा अनुभव नव्हता. व्यावसायिकतेचा मग तेव्हा कसा कोणी पहिला विश्वास ठेवला? तुम्ही तो प्रोजेक्ट कसा कंप्लीट केला? आणि तेव्हा काही अडचणी आल्या का? नाही, माझा पहिला प्रोजेक्ट जो होता तो इथले जे पुढारी आहेत श्रीखंडे अण्णा म्हणून, हं. त्यांचा मी प्रोजेक्ट केला. त्यांच्याशी ओळख अशी होती, मी पहिले त्यांच्याकडेच जायचो BP जैनकडे असताना. हं. त्यांनी मला मग त्यांचं रेसिडेन्शियल बिल्डिंगचं काम दिलं. म्हणजे जवळजवळ ग्राउंड प्लस 2चं होतं आणि ते मी काम केलं त्याच वेळेस. ओके. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही 40 वर्ष या क्षेत्रात काम करताय. तुम्ही बरोबर. बघितलं असेल सुरुवातीचे असणारे लेबर आणि आत्ता असणारे लेबर. कारण लेबर यातला अविभाज्य घटक आहे सगळ्या कन्स्ट्रक्शन बरोबर. इंडस्ट्रीतला. बरोबर. तुम्हाला काय फरक जाणवतो? तुम्ही त्यांच्याकडनं कसं काम करून घेता आणि आता सुरक्षिततेच्या दृष्टीनं, त्यांच्या स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं कसं काम करता? पहिले जे लेबर होते ना, ते एकदम म्हणजे वर्किंग फास्ट आणि चांगलं करायचे. ओके. पण आत्ताचे जे वर्कर आहेत ना, कमी वेळेमध्ये जास्त पैसा कसा मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे हं, हं. आणि काम करण्याची ध्यानात राहिली नाही लोकांची. हं, हं. दिवसभरातनं इतकं काम व्हायला पाहिजे असं होत नाही. बरोबर. पण आता जे बिहारकडून आलेले आहेत ना, माझ्याकडे आता जवळजवळ बिहारी आहेत सेंटरिंग याच्यामध्ये. अच्छा. तर ते जवळजवळ सकाळी 7 पासून लागतात, तर संध्याकाळी 7 पर्यंत काम करतात ते. बरोबर. दुसरं आता रेसिडेन्शियलमध्ये काम करताना एक कायम तुम्ही बघितलं असेल वाक्य कस्टमरकडनं येणारं ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. हं. इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता?
क्वालिटीमध्ये आम्ही कसं करतो मग त्यांना, किंवा तुम्ही फिनिशिंग आयटम जे आहेत ते थोडंसं लेट करा. बाकी RCC वर्क आणि जे बांधकाम आहे प्लास्टर बरोबर. यांची चांगली क्वालिटी देतो आणि हं, सजेशन त्यांना असं देतो आम्ही. बरं. मग त्यावरच पुढचा प्रश्न विचारते, की एक चांगलं दर्जेदार बांधकाम होण्यासाठी कुठले 5 गोष्टी आहेत, मुद्दे आहेत, की ज्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे चांगलं? स्टील, सिमेंट, बाकी जे खडी, रेती जे आहे ते सगळ्यावर क्वालिटीमध्ये लक्ष पाहिजे. ठेवलं चांगली पाहिजे. क्वालिटी. बरोबर. दुसरं, जसं तुम्ही या क्षेत्रात 40 वर्ष आता काम करताय, तर तुम्ही हे क्षेत्र जसं बदलताना बघितलंय, तसं जळगाव जिल्हा पण बदलताना बघितलाय. त्यातलं धुळे पण बदलताना बघितलंय. बरोबर. पूर्वीचा आणि आत्ताच्यामध्ये फरक होता. बरोबर. येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे, जेणेकरून जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास भविष्यामध्ये तरी होईल? एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? इंजिनियर म्हणून मला एकच वाटेल, की बुवा भविष्यात त्यांनी सगळं व्यवस्थित डेव्हलपमेंट केली गेली पाहिजे. हं. नंतर इंडस्ट्रियल एरिया वाढवला गेला पाहिजे. हं, हं, हं. त्या इंडस्ट्रियल एरियामुळे आपलं सगळं बजेट वाढत राहतं. बरोबर. सो इंडस्ट्री सगळ्याचा बेस आहे, मूळ आहे. बरोबर, त्यामुळे ती बरोबर. आली पाहिजे. चांगल्या बरोबर. चांगल्या इंडस्ट्रीज आल्या हो. पाहिजेत. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही म्हटलात तसं स्टील, सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर त्यातले बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरूया? स्टॅबिलिटी आणि त्याचं रेट पर RMT, वेट पर RMT याच्यानुसार आम्ही ते ठरवतो. ते पण ठरवता. मी जवळ आयकॉन स्टील वापरतोय. अच्छा. बरं, मग आयकॉन तर तुम्ही वापरताय. तर मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगणार? हे एकदम चांगलं आहे. ओके. म्हणजे वेळेत आम्ही होते काय? वेळेत म्हणजे फोन केला की लगेच ते पाठवून देतात. बरं, बरं. दुसरं, आता आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेत, तर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, अगदी जवळचा प्रोजेक्ट आहे, किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, असं जर म्हटलं तर तो कुठला? माझा भिडेबागमधला. बरं. आणि 7 काय मजली वैशिष्ट्य आहे त्याची? त्याची फ्लॅट सिस्टीम आहे. 7 मजली आहे ते. हं, त्याला पूर्ण आयकॉन स्टील वापरलेलं आहे मी. हं. त्याच्यासाठी मला तोच, आणि म्हणजे शहरातला हार्ट ऑफ सिटीमधला तो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट माझा. आहे. बरोबर. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, म्हणजे कधी पाऊस आला, कधी ब्लॅक कॉटन सॉईल आली, कधी लेबरची अडचण, आणि मग त्याच्यावर कसं तुम्ही मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? पावसामध्ये मला फक्त इथं भिडेबागचा जो प्रोजेक्ट होता ना, हं, हं. त्याची अडचण आली होती. बरं. तिथं पूर्ण सँडी एरिया होता. हं, हं. तर त्याच्यामध्ये आम्ही 15 ते 20 फूट खोल गेलो. त्याच्यामध्ये सोलिंग करून, वाह! त्याच्यावरती काँक्रिटिंग करून मग फाउंडेशन तयार केलं आम्ही. वाह! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जी नवीन तरुण मुलं येतात, म्हणजे त्यांची वयसुद्धा तुमच्या अनुभवापेक्षा कमी आहेत खरं तर. पण त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, जर या क्षेत्रामध्ये अशीच यशस्वी वाटचाल करायची असेल तर? त्यांना एकच सांगू बाबा, आपली क्वालिटी जी आहे, क्वालिटी मेंटेन करा, प्लॅनिंग व्यवस्थित करा. बरोबर. हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. हो. तर हे होते इंजिनियर राजेंद्र खैरनारजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यातली क्वालिटी हा सगळ्यात बेस आहे माझ्या मते, कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये नव्हे, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे बरोबर. त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही लक्ष कायम ठेवा. पुन्हा एकदा सर, आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी. तुमच्या कारकिर्दीचं अर्धशतक लवकरच पूर्ण व्हावं, यासुद्धा आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक नमन. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.